न्याय क्रांती न्यूज, अन्यायाविरुद्ध आवाज। सिंहगड रस्ता परिसरातील निम बाजार येथील रिद्धी सिद्धी अपार्टमेंट मध्ये सोमवारी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक दुर्घटना घडली। खेळता खेळता लिफ्ट मध्ये गेलेला अवघ्या 7 वर्षांचा चिमुरडा शिवांश शैलेश धूत लिफ्ट अचानक अडकल्यामुळे आतच अडकून पडला। बराच वेळ झाल्यानंतर ही बाब सोसायटीतील रहिवाशांच्या लक्षात आली। अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मुलाला बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता आणि त्याचा गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला। सिंहगड रोड पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे। या संदर्भात पीएसआय साळुंखे मॅडम यांच्याशी फोनवर संपर्क साधला असता त्यांनी या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असल्याची माहिती दिली। प्राथमिक तपासात लिफ्टमध्ये कोणताही मोठा तांत्रिक बिघाड आढळून आला नसल्याचे सांगितले जात असून लिफ्टची देखभाल सोसायटी मार्फतच केली जात असल्याची माहिती समोर आली। या घटनेने संपूर्ण पुणे शहर हादरले असून बहुमजली इमारतींमधील सुरक्षिततेचा आणि अंतर्गत व्यवस्थापनाच्या थेट जबाबदारीचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे। अशा घटना घडल्यानंतर नेहमीच तांत्रिक बिघाड नव्हता किंवा अकस्मात घडून आलेली घटना म्हणून सोयीस्कर पळवाट सोडली जाते, परंतु इमारतीमध्ये राहणाऱ्या शेकडो नागरिकांच्या आणि निष्पाप लहान मुलांच्या जीवाची जबाबदारी ज्या व्यवस्थापन समितीवर असते त्यांची कमालीची उदासीनता अनेकदा अशा निष्पाप चिमुरड्यांच्या जीवनावर बेतते। केवळ महिन्याला मेंटेनन्स गोळा करणे आणि कागदोपत्री कारभार चालवणे म्हणजे जबाबदारी संपत नाही, तर रहिवाशांच्या दैनंदिन सुरक्षिततेची काळजी घेणे हेच कमिटीचे मुख्य कर्तव्य असायला हवे। अनेक सोसायट्यांमध्ये असा कल दिसतो की लिफ्टचे काम बाहेरील एजन्सीला दिले आहे, सुरक्षा व्यवस्था सुरक्षा रक्षकांवर सोपवली आहे आणि दैनंदिन कामांसाठी मॅनेजर नेमला आहे, म्हणजेच आमची जबाबदारी संपली। पण हाच व्यवस्थापन समितीचा सर्वात मोठा गैरसमज आणि ढिसाळपणा असल्याची भावना नागरिक व्यक्त करतायत। बाहेरील एजन्सी वेळेवर सर्व्हिसिंग करते की नाही, सुरक्षा रक्षक आपल्या जागेवर कर्तव्यावर आहेत की नाहीत आणि व्यवस्थापक तांत्रिक बाबी गांभीर्याने हाताळतो की नाही यावर कमिटीने स्वतः लक्ष ठेवणे आणि नियमित प्रत्यक्ष तपासणी करणे आवश्यक आहे। रहिवाशांनी विश्वासाने कमिटी सदस्यांना निवडून दिलेले असते, त्यामुळे कोणतीही सुरक्षा त्रुटी झाली तर केवळ एजन्सी किंवा कर्मचाऱ्यांवर जबाबदारी ढकलून कमिटीला पूर्णपणे मोकळे होता येणार नाही। या घटनेत कमिटीच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित होत असले तरी प्रत्येक पालक आणि नागरिकांनीही स्वतःची जबाबदारी ओळखणे तेवढेच महत्त्वाचे आहे। लहान मुलांना एकटे लिफ्टमध्ये न पाठवणे, मुलांवर लक्ष ठेवणे आणि लिफ्टमध्ये खेळण्यापासून त्यांना रोखणे गरजेचे आहे। जर लिफ्टमध्ये कोणतीही बिघाडीची चिन्हे, आवाज किंवा संशयास्पद परिस्थिती दिसली तर त्याची माहिती तात्काळ कमिटी किंवा व्यवस्थापनाला देणे हेही प्रत्येक रहिवाशाचे कर्तव्य आहे। अनेकदा कोणीतरी पाहिल या मानसिकतेमुळे दुर्लक्ष होते आणि त्याचे गंभीर परिणाम समोर येतात। सुरक्षितता ही फक्त कमिटी, सुरक्षा रक्षक किंवा मॅनेजरची जबाबदारी नसून ती प्रत्येक रहिवाशाची सामूहिक जबाबदारी आहे। मात्र याचा अर्थ कमिटीची जबाबदारी कमी होत नाही, कारण संपूर्ण व्यवस्थेची अंतिम जबाबदारी व्यवस्थापन समितीकडेच असते। भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाय मान्यताप्राप्त कंपनीकडून नियमित सर्व्हिसिंग करून घेणे, ऑटोमॅटिक रेस्क्यू डिव्हाइस कार्यरत आहेत की नाही याची नियमित खात्री करणे, लिफ्टमधील अलार्म आणि इंटरकॉम सिस्टीम 24 तास सुरू ठेवणे, लहान मुलांना एकटे लिफ्टमध्ये न पाठवण्याबाबत सूचना फलक लावणे, सीसीटीव्हीद्वारे नियमित देखरेख ठेवणे, रहिवासी आणि मुलांसाठी वेळोवेळी सुरक्षा जनजागृती मोहीम राबवणे। महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 नुसार सोसायटीच्या मालमत्तेची आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेची अंतिम जबाबदारी व्यवस्थापन समितीचीच असते। जर देखभाली अभावी किंवा सुरक्षेतील त्रुटींमुळे कोणाचा जीव गेला तर भारतीय न्याय संहितेच्या संबंधित तरतुदींनुसार जबाबदार व्यक्तींवर फौजदारी कारवाई होऊ शकते। ही घटना केवळ एक अपघात म्हणून विसरून चालणार नाही। निष्पाप शिवांशचा मृत्यू हा संपूर्ण व्यवस्थेला जाग आणणारा इशारा आहे। सोसायटी, कमिटी, पालक, सुरक्षा यंत्रणा आणि प्रत्येक नागरिक यांनी आता तरी अधिक जबाबदारीने वागणं गरजेचं आहे, कारण आज शिवांश गेला, उद्या अशी वेळ कोणावरही येऊ नये
हीच त्या निष्पाप बालकाला खरी श्रद्धांजली ठरेल. प्रशांत काटे, संपादक, न्याय क्रांती न्यूज, पिंपरी चिंचवड, पुणे. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका.